वेलकम. नमस्कार बालमित्रांनो, मी श्रीमती कृष्णा उंद्रे. मी आज तुम्हाला इयत्ता 4 विषय परिसर अभ्यास पाठ 11 पाहू तरी शरीराच्या आत हा भाग शिकवणार आहे. अध्ययन निष्पत्ती आहे आंतरिंद्रिय म्हणजे काय जाणून घेणे, आंतरिंद्रियाचे शरीराची स्थान समजणे आणि आंतरिंद्रियाची कार्य जाणून घेणे. बालमित्रांनो, हा भाग शिकल्यानंतर आपणास आंतरिंद्रिये कोणती आहेत, हृदयाचे कार्य काय, फुफ्फुसाचे कार्य काय आणि किडनीचे महत्त्व लगेचच समजेल. इंद्रिये एखाद्या ठराविक कामासाठी वापरल्या जाणाऱ्या शरीराच्या विशिष्ट भागाला इंद्रिये म्हणतात. बाह्येंद्रिये जे अवयव शरीराच्या बाहेरच्या बाजूस आहेत त्यांना बाह्येंद्रिये म्हणतात. ज्ञानेंद्रिये ज्या इंद्रियांच्या मदतीने आपल्याला आजूबाजूच्या परिस्थितीची जाणीव होते अशा इंद्रियांना ज्ञानेंद्रिये म्हणतात. बालमित्रांनो, शरीराचे मोठे भाग आणि ज्ञानेंद्रिये हा भाग आपण इयत्ता 3 मध्ये शिकलेलो आहोत. चला तर मग या भागाची उजळणी करूया. या ठिकाणी आपल्याला ज्ञानेंद्रिये व त्यांची कार्य दिलेली आहेत. एक एक विद्यार्थी येऊन जोडी लावून जाणार आहे. चला तर मग जोड्या लावा पटपट. त्वचेचे कार्य स्पर्श ज्ञान बरोबर आहे. नाकाचे कार्य श्वास घेणे बरोबर आहे. कानाचे कार्य ऐकणे बरोबर आहे. जिभेचे कार्य चव घेणे बरोबर आहे आणि डोळे पाहणे बरोबर आहे. रक्तवाहिन्यांचे जाळे सर्व शरीरभर पसरलेले असते. त्यातून रक्त फिरत असते. श्वासावाटे आपण हवा शरीरात घेतो. ती रक्तामार्फत संपूर्ण शरीरभर पोहोचवली जाते. अन्न खातो, त्याचे पचन होते. ही कामे वेगवेगळी इंद्रिये करतात. त्यांना आंतरिंद्रिये म्हणतात. शरीराच्या आतील महत्त्वाची कामे करणारी इंद्रिये सुरक्षित राहायला हवीत. आपण कितीही हालचाल केली तरी आंतरिंद्रिये जागच्या जागीच राहावीत अशी शरीराची रचना असते. त्यासाठी डोके आणि धड यांच्या आत पोकळ जागा असते. ग्रासनलिका तोंडातील घास जठरापर्यंत पोहोचवण्यासाठी वक्षपोकळीत एक नळी असते. तिला ग्रासनलिका म्हणतात. आता शिकून झालेल्या भागावर थोडा सराव करूया. या ठिकाणी काही चित्रे दिलेली आहेत. चित्रे पाहून त्यांच्या नावाशी त्यांची जोडी लावायची आहे. सर्व जोड्या बरोबर. अभिनंदन. आपण श्वासाद्वारे घेतो ती हवा आणि खाल्लेल्या अन्नाचे पचन झाल्यानंतर ते शरीराच्या प्रत्येक कणाला पोहोचवण्याचे काम रक्तच करते. रक्तवाहिन्यामधून रक्त खेळत ठेवण्याचे काम हृदय करते. हृदयाचे आकुंचन आणि शिथिलीकरण आलटून पालटून न थांबता होत असते. या ठिकाणी आपण हृदयाचे आकुंचन आणि हृदयाचे शिथिलीकरण पाहत आहोत. हृदय आकुंचन पावले की हृदयातील रक्त रक्तवाहिन्यांमध्ये ढकलले जाते. पुढच्या प्रत्येक आकुंचनाच्या वेळी ते पुढे पुढे ढकलले जाते. त्या ठोक्यांनाच नाडीचे ठोके म्हणतात. हृदयाच्या प्रत्येक आकुंचनाला हृदयाचा ठोका म्हणतात. आपल्याला छातीवर मध्यभागी हृदयाचे ठोके जाणवतात. आपण नाकावाटे शरीरात हवा घेतो. ती हवा फुफ्फुसामार्फत शरीराला पुरवली जाते. आपल्याला 2 फुफ्फुसे असतात. श्वासाबरोबर आत घेतलेली हवा फुफ्फुसापर्यंत पोहोचवण्यासाठी श्वासनलिका असते. श्वास घेतल्यानंतर फुफ्फुसे प्रसरण पावतात. त्यामुळे श्वास घेतल्यावर छाती फुगते. हृदय आणि फुफ्फुसे यांची कामे एकमेकावर अवलंबून असतात. मेंदू आपले अत्यंत महत्त्वाचे आंतरिंद्रिय आहे. शिरोपोकळीत कवटीच्या आत मेंदूला सुरक्षित स्थान असते. हालचालींवर नियंत्रण असणे, भावनांची जाणीव होणे आणि ज्ञानेंद्रियांनी दिलेल्या माहितीचा अर्थ लावणे ही मेंदूची कामे आहेत. अपघात झाला आणि डोक्याला मार लागला तर कवटीला इजा होऊ शकते.
त्यामुळे जर मेंदूला दुखापत झाली तर कायमचे अपंगत्व येते किंवा माणूस दगावू सुद्धा शकतो. म्हणून मोटरसायकल, स्कूटर चालवताना, सायकल चालवताना हेल्मेट वापरावे. मेंदू हे आपल्या शरीरातील अत्यंत महत्त्वाचे आंतरिंद्रिय आहे. राग येणे, आनंद वाटणे, दुःख होणे अशा सर्व भावनांची जाणीव आपल्याला मेंदूमध्ये होते. ज्ञानेंद्रियांनी दिलेल्या माहितीचा अर्थही मेंदूमध्ये समजतो. मेंदूला परिपूर्ण संरक्षणाची जरुरी असते, म्हणून निसर्गाने मेंदूच्या वर कवटीचे कवच घातले आहे. आपण कविता पाठ करतो, ती आपल्या मेंदूत नोंदवली जाते, म्हणून ती आपल्या लक्षात राहते. मेंदूच्या या कामाला स्मरणशक्ती म्हणतात. चला तर बालमित्रांनो, झालेल्या भागावर सराव करूया. या ठिकाणी मी तुम्हाला असा अभ्यास देणार आहे की तो अभ्यास सोडवताना तुमच्या प्रश्नाचे उत्तर चुकी बरोबर हे तुम्हाला समजणार आहे. तसेच तुमचा स्कोअर तुम्हाला आणि मला दोघांनाही समजणार आहे. चला तर मग गेम खेळूया. हे आंतरिंद्रिय कोणते आहे? जठर, एकदम बरोबर. हे आंतरिंद्रिय कोणते आहे? फुफ्फुसे, बरोबर. हे आंतरिंद्रिय कोणते आहे? मेंदू, बरोबर. हे आंतरिंद्रिय कोणते आहे? अन्ननलिका, एकदम बरोबर. हे आंतरिंद्रिय कोणते आहे? पुन्हा प्रयत्न करा. कटीपोकळी, बरोबर.